दादा आपलं नाव आणि पत्ता सांगा. राजेश नामदेव घोडके, राहणार शहारा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. हे हरभरं पेरून 50 दिवस झाले. पेरणी वेळेस बीज प्रक्रिया केली होती. याची काय काय लावलं होतं बीज प्रक्रियेच्या वेळेस? रायझरी आणि RPS 76. किती लावलं होतं हे आपण 3 एकरात एक अर्धा लिटरचा पॅक. हे बियाण्याला किती लावलं होतं? बियाण्याला आपण इथं 75 किलो लावलं होतं. किती? एक पॅक रायझरीचा आणि एक पॅक RPS 76चा. असे दोन्ही मिळून मिश्रण करून त्याची बीज प्रक्रिया करून पेरणी केली. त्यानंतर आता एक फवारणी हरभऱ्याची झाली आणि आता 2-4 दिवसात डबल दुसरी फवारणी RPS घ्यायची. तर याची माहिती आपल्याला कोणी दिली होती? याची माहिती उत्तम दत्तात्रय कदम, राहणार शहारा यांनी दिली होती. तर याच्याबद्दल RPS बद्दल आपलं काय म्हणणं आहे? RPS हे सर्वात उत्कृष्ट हे औषधी आहे, बुरशीनाशक आहे. त्याच्यामुळं मी आता वापर केला, मला त्याचा परिणाम वाटला. त्याच्यामुळं मी आता समोर वापरतो आणि दुसरी तिसरी फवारणी मी RPS 76चीच करणार आहे. याच्याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? या हरभऱ्याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे. एकच पाण्यावरला हे हरभरा आहे. एकच पाणी दिलेलं याला? एकच पाणी दिलेलं आहे. तरी खूप छान रिझल्ट आहे. कारण पाण्याची व्यवस्था नाही? पाणी नाही. आता विहिरीला पाणी नाही. RPS रेटच्या हिशोब या RPSच्या एका अर्ध्या लिटरची किंमत 750 रुपये आहे. त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण रिझल्ट चांगले असल्यामुळं, त्याची चांगली शक्ती चांगली असल्यामुळं, आम्हाला त्याचा फरक वाटल्यामुळं त्याच्या किमतीचं काही वाटत नाही. किमतीबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहे? समाधानी आहे. तर याच्याबद्दल आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना मी हीच सल्ला देईल की तुम्ही RPS 76 पहिली पेरणीपासून बीज प्रक्रियेपासून वापरा, अशी सल्ला देईल. धन्यवाद.